तुझ्या या पिपानीनच ठोकून तुझं साल्ट काढतो. परत वाजवताना दिसलास तर बघ. आमच्या घरात दारुड्या बापाचा असा तडतड धिंगाणा सुरू असायचा आणि माझ्या कानात मात्र गल्लीतल्या दाढीवाल्या आप्पांच्या ट्रम्पेटचा सूर घुमायचा. पुढं बापाचा आवाज ढिला पडला आणि माझा ट्रम्पेटवरचा हात घट्ट झाला. दाढीवाल्या आप्पांसमोर ट्रम्पेट वाजवून वाजवून वटातनं रक्त यायचं अहो. पण वाटायचं ह्यो अभिषेक घडला तरच दाढीवाला आप्पा प्रसन्न होणार आणि बँडमध्ये एंट्री देणार. आता 12 वर्ष झाल्यात बघा या बँडमध्ये वाजवतोय. हा तसं उन्हात गर्दीत असल्या चमचम कपड्यात जीव जरा गदमततोय. कार्य वरात लांबली म्हणजे भुकेनं पोटात खड्डा पडतोय. पंक्तीला बसत नाही बरं का खरं. अहो माझ्या मित्राला एकदा कॉलर धरून पंक्तीतनं उठवला. म्हटलं नकोच असलं काय, घरातनं बांधून आणतो आणि 2 घास खातो बघा. पण खरं सांगू का, उपाशी पण राहायला लागलं तर हरकत नाही हो. पण कधी कधी अडचणीला मालक छत्री धरून उभं करतात का नाही, तेव्हा ही ट्रम्पेट वाजवायला जीव नुसता तळमळतोय बघा. पण ते तर काय करणार हो. मालकाची पण आपताच की. डॉल्बीची पंजाबी ढोलची मागणी वाढल्यावर त्यांच्या व्यवसायाचा सूर पण हलणारच की. बरं माझं बसतान तर कुठं स्थिर आहे. हजेरीवर कामाला जातो. दाढीवाल्या आप्पानं बोलवलं की तिकडं खाडं टाकून इकडं येतो. म्हणजे संसाराचा नुसता झुलता पुलच की. पण तुम्हाला सांगतो, या किरण्याचा एक हात बायकोनं घट धरलाय आणि दुसऱ्या हातात ट्रम्पेट आहे. म्हणूनच यो गडी धडपडत का होईना आपल्या परीनं आयुष्याचा रस्ता सुरेल करत निघालाय बघा.